बायको कोरी दिसली म्हणजे दिसतच नाहीत. काय नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन एका अशा भन्नाट अशा ब्लॉग मध्ये. भन्नाट ब्लॉग म्हणजे आता ना करामती ब्लॉग 4 वाजलेत, 4 वाजून गेलेत म्हणजे कामावून आल्यानंतर म्हणलं आता थोडं शंभूला इकडे खेळायला आणलंय. बघा 5 वाजून 4 मिनिटं झाले शंभूने सांगितले. तर मगाशी निघतानाच आम्ही 4 वाजून गेले होते नाही का, असंच मग थोडा ग्राउंड वरती आलोय. क्रीडा संकुलचं हे ग्राउंड आहे देहू गावातलं नाही का. ग्राउंड आता सध्या तरी थोडं ऊन आहे त्याच्यामुळे इकडे कोण नाहीये. तर आम्ही आलेलो आहे शंभूला खेळवण्यासाठी नाही का. म्हणजे शंभू दिवसभर घरीच असतो त्याच्यामुळे वैतागून जातोय, त्यामुळे आणले. आणि त्याचबरोबर आज सनलाईट थोडी चांगली आहे, म्हणजे ऊन जरा थोडं जास्त आहे त्यामुळं क्लिअरिटी पण समजेल नाही का आयफोनची. बरेच दिवस झालं म्हणत होतं की चेक करा वगैरे नक्की व्हिडिओ कसा येतोय. हा जो आहे तो मी सेल्फी कॅमेऱ्याने काढतोय व्हिडिओ. बॅक साईडचा कसा येतोय बघा. हा बहुतेक 12 मेगापिक्सल का 24 मेगापिक्सल एवढं बघितलं नाही मी. आणि बॅकचा आहे तो 48 मेगापिक्सलचा आहे, आयफोनचा कॅमेरा आहे. तर आपण बघूयात ना की आज काय काय नाही का. इकडं त्या साईडला ना जे याच्यासाठी वगैरे भरपूर येतात लोक इकडं. लोक म्हणजे काही ग्रुप वगैरे आहेत, शाळेचे ग्रुप आहेत किंवा नाही का भरती वगैरे जे मुलं करतात ते प्रॅक्टिसला वगैरे बरेच लोक येतात. बरेच काय काय लोक आहेत. त्याचबरोबर ग्राउंड मोठं असल्यामुळे ना क्रिकेट खेळायला पण काही संघ वगैरे येत असतात तिकडे. आताशी आलेत 4:45 वाजत आलेत. भरपूर होतात ना, म्हणजे असं मॅच बेच असतेच सगळे, काय ग्राउंड मोठं असल्यामुळे येतात. तर बघू आता इथून थोडं शंभूला नांदी लावायचं नाही, आपलं खेळायचं थोडंफार आणि नंतर ना मग शॉर्ट व्हिडिओ काढायला जायचंय नाही का. लोकेशन इथलं एवढं काय चांगलं नाही, मग त्याच्यामुळे थोडं भंडारा डोंगर वगैरे तिकडे जायचंय. आणि मान्सून ह्या वेळेस बहुतेक जरा लवकर येईल असं वाटतंय, कारण अवकाळी पाऊस वगैरे चालूच आहे कारण नाही का सारखंच काहीतरी. बघू जून मध्ये तसा तर पाऊस येतो, पण आता काही लवकर आलाय. उन्हाळा पावसाळा आहे. कॅमेरा पण असं समोर पण बघता येणार नाही का, ऊन एवढं कडक आहे त्याच्यामुळे थोडं. चला मग शंभूला थोडं खेळतो आणि मग आपण निघूयात आता दुसरीकडे. तर मित्रांनो आमचा शंभू आहे, शंभू तुम्हाला माहितच असेल. तर आमचा शंभू करामती शंभू आहे. शंभूने बघा बॅट रडून रडून त्या दिवशी घेतली आहे ना शंभू. ही शूटिंग जे आहे ते बॅक कॅमेराचे आहे 48 मेगापिक्सलचे वगैरे. दाव शंभू तुझी बॅट येते का खेळाय, तर येते का? मी एकदा मारता ना. ही आहे ती सूर्याच्या म्हणजे नाही का समोर समोर शूटिंग अशी येते दिसते. हा बघू मार बर. हा हे फुकला रे फुसक्या. हा स्वतः टाकून येईल का? हा तू टाक की मग. हा ओ बा कुठे गेला तो, दिसते का ह्यात? लांब गेला बघा, पळाला बघा. टू एक्स मध्ये केलंय हे, आणि हे ते 1x मध्ये असं दिसतंय. इकडे फिल्डर दुसरा आलेला आहे, तयार झालेला आहे फिल्डिंग साठी. हा चला बघा मग आता ग्राउंड वर आलेच बरेच लोक नाही का. हा बघू. कट आउट, कट झालेला आहे अशा तऱ्हेने, कट झालेला आहे. हा हा टाक. मला टाकायला हे बघा सूर्य तिकडून बरोबर दिसतोय. सूर्य असं नाही का बघा, असा दिसतोय शूटिंग. कशी दिसते? दिसतच नाहीत काय हा अशा तऱ्हेने इकडून. चला 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 इकडे बघा गर्दी झाली नाही का आता. 2x मध्ये दिसते असते. ऑकिंगला पण येतात बरेच लोक नाही का. गाडी शिकवायला चालू इकडे असं नाही का, म्हणजे बघा. का रे काय झालं? 2x मधली शूटिंग आहे आणि ही 1x. ह्याला काय वाईल्ड अँगल कॅमेरा नाहीये, साधाच आहे एक नाही का, म्हणजे बॅक साईडला 2 आहेत. आणि क्लॅरिटी खूप छान दिसते नाही का, म्हणजे असं तरी. हा मला गाडी शिकवा की. हा शिकवायची तुमची. होय. कशी पण खेळतोय, ह्याच्या कोणी कॅच दिली होती अशी?
तर आता तुम्ही क्लिअरिटी जर बघितली थोडीच काढली, जास्त काही सिनेमॅटिक शॉट वगैरे काही येत नाही. बायको गोरी दिसली म्हणजे हा, clarity बस एक झालं. number आहे. तर आता थोडं व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओचं प्रिपरेशन करायचं आहे. म्हणजे थांब जरा रे बाबा, इथं महत्वाचा विषय चालू आहे. तर ते प्रिपरेशन करायचं, कसं काढायचं होतं व्हिडिओ, फुल देणारा पाहिजे होता काय. पण इथं तंबाखूला चुना लावणारच भेटलाय. हा, पण तुम्हाला आवडत नाही ना ते. जे मला आवडतात व्हिडिओ ते त्यांना आवडतात. पहिल्यांदा प्रिपरेशन करावं लागतं, असं नाही का असं रडक्याचं तोंड बिंड असं करून. हा, कसं असं मग नंतर मग शॉर्ट व्हिडिओ काढायचं नाही का असं. फुल देणारा हवा होता, पण इथं तंबाखूला चुना लावणारच भेटलाय. तर हे बघा, आता थोड्या वेळ आम्ही खेळलो, नंतर नाही का शंभू वगैरे दमला, तरी पण अजून चालूच आहे तिथं, आहे ना शंभू. दमला नाही तो, आपण दमलो. आम्ही वैतागलो पण तो काय दमला नाही का. आता बघा थोडेच एक 15-20 मिनिटांनंतर कसं वातावरण झालं नाही का. वरती बघा ना, वरती वरती आबाळ म्हणजे ढगाच्या मागे गेलाय थोडं सूर्य, त्यामुळे छान दिसतंय बघा. थोडं कसं दिसतंय एकदम नाही का, एकदम झकाल खायला. तर चला आता इथून ना गाता मंदिराकडे जायचं, तिकडे थोडे शॉर्ट व्हिडिओ घ्यायचे रोजचे अपडेट करण्यासाठी. आता जरा काय दिसायला लागलो, हा, ऊन गेलं का काळं दिसायला लागलं लगेच नाही का. लगेचच कॅमेरा क्लिअरिटी पण कळते. जेवढं सनलाईट जेवढी जास्त असेल ना तेवढं क्लिअर दिसतंय. आता थोडं नाही. तर चला आता आपण गाता मंदिराकडे जाणार आहे. तर मित्रांनो, ग्राउंड वरून आम्ही इकडे डायरेक्ट आलोय गाता मंदिराकडे. बघा बॅक साईडला तुम्हाला गाता मंदिर दिसत असेल नाही का. जर आता ऊन वाढले तिकडे कमी होतं नाही का, म्हणजे अपडाऊन चालू आहे. बहुतेक लपाछपीचा खेळ चालू आहे नाही का. शंभू आहे बघा, गाता मंदिर खूप छान दिसतंय. आणि समोर नदीचं पाणी, इंद्रायणी नदीच्या शेजारी आम्ही बसलोय. तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दावतो थोडी नाही का, ते पण तुम्हाला क्वालिटी समजेल. आकाश भरपूर आवडलं वरचं ना क्लायमेट खूप छान झालंय नाही का, एकदम भारी वाटतंय. थोडं सूर्याकडे वरती गेलं एवढं नाही का त्रास होतोय. तर बॅकग्राऊंड म्हणजे बॅकच्या कॅमेऱ्याने तुम्हाला इथलं बॅकचं शिकून शूटिंग दावतो थोडं. तर बघा ढग कसे भरलेत नाही का, हे थोडं. आणि इकडं बघा हे पाणी थोडं अडवलंय थोडं नाही का, त्यांनी काहीतरी काम करतात तिकडे चालू, विहीर बनवतात विहीर. आणि इकडे बघा हे किती संत आहे. आणि पाण्याची पातळी थोडी कमी झाली बरं का, मध्ये पाणी जास्त होतं, आता थोडं कमी होतं. नंतर आता ज्यावेळेस ही आहे प्रस्थान आहे त्यावेळेस पाणी सोडतात नदीचं, आता थोडं कमी. तिकडे बघा येऊन बसतात असे लोक बरेच. सूर्याचं असं निघतंय शूटिंग, छान दिसतंय का नाही. इकडे हे गाथा मंदिर बॅक कॅमेरा कसं दिसतंय, एकदम क्लिअर आणि खट दिसतंय. हा, इकडे बघा एकदम लांबची शूटिंग, 2x ने ही शूटिंग दिसते बघा, 2x ची शूटिंग आहे. मस्त वाटते तेव्हा 2x ने किती जवळ दिसतंय बघा गाथा मंदिर बघा असं. आणि हे ते 1x. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता घरी आलोय. आणि पार्सल आलाय थोडं, आहे ना शंभू. कंपनीचं काय ना काय डॉक्युमेंट वगैरे काही ना काही सारखं येत असतात नाही का, सॅम्पल असेल किंवा स्टॉकिस्ट डॉक्युमेंट असेल, बरेच काय तर असंच काहीतरी आलंय ते घेतलंय. बघू. तर ही होती आयफोनची क्लिअरिटी. आता कशी आली, मी काही प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा व्हिडिओ शूटर नाहीये, जशी आली त्या पद्धतीने घेतली. आता बघा, मी बाहेर होतो सुरुवातीला, त्यावेळेस पण आहे सनलाईट मधली, ज्यावेळेस आम्ही कमी सनलाईट होती त्यावेळेस ते पण घेतली. त्याचबरोबर जे बॅक साईडचं कॅमेरा आहे, ते कॅमेरे पण थोडी जे नॅचरली कशी येते शूट नाही का, ते पण करता आले. आणि आता घरात आलोय आम्ही, म्हणजे थोडं लाईट कमी आहे, त्या लाईट मध्ये पण कशी येते हे पण तुम्हाला समजलं असेल नाही का. असो, तुमच्यापेक्षा मीच खाली दिसते कसं. हा मग हायच तर. अयो, मॅगी आणली या खायला. मॅगी खायला आता काय झालंय, भूक लागले थोड्या नाही का, सर्दी झाले त्यामुळे कळना झाले काय चालू. जेवलोय का नाही म्हणतात, मी दुपारी जेवलोय का नाही, आता ह्यांना काय सांगा. सर्दीमुळे जरा थोडं असं. थँक्यू, भेटूया मित्रांनो नंतर. असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.